मित्रांनो आता टेस्ट नंबर 3 सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड आपण पाहूया. हेनरीज लॉवर बेस आहे. आता टेस्टमध्ये 5 क्वेश्चन आहे आणि 20 मार्क आहे. तर यामध्ये आता पहिला क्वेश्चन तुमच्या समोर येतोय. द मोस्ट कॉमनली अँड ॲडव्हान्स यूज फॉर्म ऑफ अ हेनरीज लॉ स्टेटमेंट इज. याच्यातलं मोस्ट कॉमनली आणि ॲडव्हान्स यूज फॉर्म जो आहे हेनरीज लॉच्या स्टेटमेंटचं ते दिलेले आहेत आणि आपल्याला ते ओळखायचे आहेत. ऑप्शन ए आहे द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पार्शल प्रेशर ऑफ गॅस प्रेझेंट अबाउट द सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणते टू द पार्शल प्रेशर ऑफ गॅस प्रेझेंट अबाउट द सरफेस ऑफ लिक्विड ऑर सोल्युशन. ऑप्शन बी आहे द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इज in solution is proportional to the partial pressure of the gas over the solution. जे मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस आहे इन सोल्युशनमध्ये इज प्रपोर्शनल टू द पार्शल प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन आहे म्हणते. आणि तिसरं आहे द पार्शल प्रेशर ऑफ द गॅस इन वेपर फेज इज प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द सोल्युशन. आणि डी आहे ऑल ऑफ दी अबव. आपल्याला माहिती आहे हेनरीज लॉ काय आहे ते. जे सोल्युबिलिटी आहे गॅसची सोल्युबिलिटी जी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पार्शल प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. त्या गॅसचं जे प्रेशर आहे सोल्युशनच्या वरतं त्याच्यावर त्याची सोल्युबिलिटी डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण हेनरीज लॉचं स्टेटमेंट जेव्हा लिहितो तेव्हा एस इज इक्वल टू सोल्युबिलिटी जी असते इज इक्वल टू KH इंटू P असं एक स्टेटमेंट लिहितो. दुसरं एक स्टेटमेंट आहे जे पार्शल प्रेशर आहे गॅसचं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅसियस सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन ऑर सॉल्वंट आहे की नाही. त्यामुळं जे काही पार्शल प्रेशर असेल त्या गॅसचं जितकं जास्त पार्शल प्रेशर असेल तेवढी त्याची सोल्युबिलिटी असेल. त्याच्यामुळे इज इक्वल टू KH इंटू X असंही म्हणू शकतो आपण ते. तर हे हेनरीज लॉचे स्टेटमेंट आहे. तर इथे बघा आपला करेक्ट आन्सर कोणता आहे. तर पहिलंही करेक्ट आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द partial pressure of the gas above the surface of liquid or solution. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरंही पहा मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस जे मोल फ्रॅक्शन आहे गॅसचा इज प्रपोर्शनल टू द पार्शल प्रेशर ऑफ द गॅस. त्या गॅसचं पार्शल प्रेशर किती आहे सोल्युशनच्या वर तर त्याच्यावर डिपेंड आहे. हेही बरोबर आहे. द पार्शल प्रेशर ऑफ गॅस इन वेपर फेज पार्शल प्रेशर ऑफ द गॅस इन वेपर फेज इज प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द सोल्युशन. हेही करेक्ट आहे. म्हणून हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट असल्यामुळं ॲज अ करेक्ट आन्सर कोणता आहे डी. हे तिन्ही स्टेटमेंट हेनरीज लॉचे स्टेटमेंट होते आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आपण लिहिणार आहोत डी. नेक्स्ट क्वेश्चन आता तुमच्या समोर येतोय दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन. हाही हेनरीज लॉचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. व्हॉट डज PX KH सिग्निफाईज इन हेनरीज लॉ एक्सप्रेशन. हे जे PX आणि KH हे काय सिग्निफाईज करतात हेनरीज लॉच्या एक्सप्रेशनमध्ये. P इज इक्वल टू KH इंटू X. आता P हे पार्शल प्रेशर ऑफ गॅस दिलेलं आहे ऑप्शन ए मध्ये. X मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन सोल्युशन. KH इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. बी ऑप्शन आहे पार्शल प्रेशर ऑफ गॅस इन वेपर फेज. X मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विड इन सोल्युशन आणि KH इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. सी आहे P पार्शल प्रेशर ऑफ गॅस इन लिक्विड फेज. X मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन सोल्युशन. KH इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आणि डी आहे नन ऑफ दी अबव. बघा आता आपण या जाऊन याचं करेक्ट स्टेटमेंट ओळखू. P तुमचं काय पार्शल प्रेशर ऑफ द गॅस. ठीक आहे. X मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन सोल्युशन आणि KH इज हेनरीज कॉन्स्टंट. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं आहे ए. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपण कोणतं लिहिणार आहोत क्वेश्चन नंबर 2चं ए. हे याचं करेक्ट आन्सर आहे. चला आता क्वेश्चन नंबर 3 तुमच्या समोर येतोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. पहिलं दिलेलं आहे डिफरंट गॅसेस हॅव डिफरंट KH व्हॅल्यू ॲट द सेम टेम्परेचर. वेगवेगळ्या गॅसेसला हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू वेगवेगळी असते सेम टेम्परेचरला. दुसरं आहे KH इज अ फंक्शन ऑफ नेचर ऑफ गॅस. हेनरीज कॉन्स्टंट हे नेचर ऑफ गॅसवरही त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. चूज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए दिलेला आहे ओनली फर्स्ट. ऑप्शन बी दिलेला आहे ओनली सेकंड. ऑप्शन सी दिलेला आहे बोथ फर्स्ट अँड सेकंड. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. बघा पहिल्यांदा तर हेनरीज कॉन्स्टंट विषयी माहिती करू. तर हेनरीज लॉचं स्टेटमेंट माहिती आहे
partial pressure of the gas is directly proportional to the mole fraction of the gas present in the solution. म्हणजे जितकं पार्शल प्रेशर त्या गॅसचं असेल तेवढं त्याची गॅसची सोल्युबिलिटी कशात असेल, त्या सॉल्वंट किंवा सोल्युशनमध्ये असेल. तर P इज इक्वल टू KH into X. KH is called as हेनरीज कॉन्स्टंट. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला, हेनरीज कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंटच्याच इन्फॉर्मेशन्सवर हे स्टेटमेंट आहे. तर सर्वात पहिल्यांदा ही जी KH ची व्हॅल्यू असते, KHचं युनिट जे असते ते पार्शल प्रेशरच्या युनिटचा तेवढीच व्हॅल्यू असते. युनिट ऑफ KH हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू द युनिट ऑफ पार्शल प्रेशर. सेकंड आहे की जे KH ची व्हॅल्यू आहे, KH ची व्हॅल्यू इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी एखाद्या गॅसची जर चेक करायची असेल तर KH व्हॅल्यू आपण चेक करू शकतो. KH व्हॅल्यू जास्त असेल तर सोल्युबिलिटी त्या गॅसची कमी असेल. तिसरं, KH इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर KH वाढते. त्यानंतर फोर्थ आहे की हे जे KH आहे, KH ची व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस in liquid also depend upon the mole fraction of gas present in solution also depend upon the KH. त्यामुळे ह्या साऱ्या इन्फॉर्मेशन्सहून आपण काय करणार आहोत, हे सॉल्व करणार आहोत. तर त्यांनी दिलेलं आहे की वेगवेगळ्या गॅससाठी KH ची व्हॅल्यू डिफरंट असते कारण ते कॉन्स्टंटच आहे आणि अलग अलग गॅससाठी ते अलग सेम टेम्परेचरला कशी राहणार नाही, सारखी राहणार नाही. त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर KH इज अ फंक्शन ऑफ नेचर ऑफ गॅस. बरोबर आहे, वेगवेगळ्या गॅसचं नेचर जर असेल पोलर नॉन पोलर तर त्याचे KH व्हॅल्यू सुद्धा अलग अलग असेल. म्हणून आपल्याला जे करेक्ट स्टेटमेंट विचारले होते, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर बोथ करेक्ट स्टेटमेंट, म्हणून याचा आन्सर आहे C. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर येतो. हेनरीज लॉजवरच आहे तो बी. बघा, अकॉर्डिंग टू द हेनरीज लॉ, हायर द व्हॅल्यू ऑफ KH ॲट अ गिवन प्रेशर, हायर जर KH ची व्हॅल्यू असेल गिवन प्रेशरला, लोअर इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आताच आपण पाहिलेलं आहे. हायर द व्हॅल्यू ऑफ KH ॲट अ गिवन प्रेशर, KH ची व्हॅल्यू जर हायर असेल गिवन प्रेशरला, हायर इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. गॅसची सोल्युबिलिटी लिक्विडमध्ये जास्त असते. C आहे, लोअर द व्हॅल्यू ऑफ KH ॲट अ गिवन प्रेशर, KH ची व्हॅल्यू जर कमी असेल गिवन प्रेशरला, लोअर इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड. आणि ऑप्शन D आहे, नन ऑफ दी अबव. आताच आपण पाहिलं KH इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी. बरोबर आहे. तर हे आपलं स्टेटमेंट जे होतं तर त्याहून आता जर सोल्युबिलिटी जर काय असेल, KH ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर सोल्युबिलिटी काय असेल, कमी असेल. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, A याचं करेक्ट आन्सर आहे. बरोबर आहे. म्हणून आपण याचं करेक्ट आन्सर कोणतं लिहिणार आहोत, A. चला आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. इथे दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये हेनरीज कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे डिफरंट टेम्परेचरला वेगवेगळ्या गॅससाठी. आणि याहून आपल्याला एक कन्क्लुजन आणि इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. त्याहून आपल्याला करेक्ट कन्क्लुजन्स आणि इंटरप्रिटेशन कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, इथे वेगवेगळे टेम्परेचर दिलेलं आहे. 293, 303, 293, 303 असे आपल्याला नायट्रोजनचे वेगवेगळ्या टेम्परेचरला काय दिलेले आहे, KH व्हॅल्यू दिली आहे. तुम्ही पहिल्यांदा पाहिल्यानंतर लक्षात येते तुम्हाला टेम्परेचर जसंही इन्क्रीज होते, बघा टेम्परेचर जसंही इन्क्रीज होते तसंही KH ची व्हॅल्यू सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ऑक्सिजनमध्येही टेम्परेचर वाढत असल्यावर KH ची व्हॅल्यू, आणि मी मागच सांगितलं होतं KH इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सोल्युबिलिटी तुम्हाला सांगितलं होतं की KH इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. जर KH ची व्हॅल्यू वाढली तर सोल्युबिलिटी काय होत असते, कमी होत असते. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हे इंटरप्रिटेशन्स पाहू आपण आता. कन्क्लुजन असं केलेलं आहे या डाट्याहून की KH व्हॅल्यू फॉर बोथ नायट्रोजन अँड ऑक्सिजन इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढल्यानं KH ची व्हॅल्यू सुद्धा काय होते, वाढते. इंटरप्रिटेशन आहे, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर डिक्रीज केलं तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीज होईल. सिलेक्ट आउट द करेक्ट स्टेटमेंट बेस ऑन द टेबल. या टेबलच्या बेसिसवर करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन ए आहे, बोथ कन्क्लुजन्स अँड इंटरप्रिटेशन्स आर करेक्ट. ऑप्शन बी आहे, ओनली द कन्क्लुजन इज करेक्ट, इंटरप्रिटेशन्स आर रॉंग. तिसरं आहे, कन्क्लुजन्स इज रॉंग आणि इंटरप्रिटेशन इज करेक्ट. आणि डी आहे, बोथ कन्क्लुजन्स अँड इंटरप्रिटेशन्स आर रॉंग.
बघा आता तुम्ही जर याच्यावर पाहिलं तर हे तुम्हाला दिसतेच KH व्हॅल्यू फॉर बोथ नायट्रोजन अँड ऑक्सिजन इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. कन्क्लुजन करेक्ट आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग टेम्परेचर, हेही बरोबर आहे. सोल्युबिलिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनलच आहे कोणाला, टेम्परेचरला, गॅसच्या. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे तुमचं, ए. म्हणून 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यातलं करेक्ट आन्सर तुमचा कोणता येईल, ए हे करेक्ट आन्सर येईल. आणि म्हणून आपण याचं करेक्ट आन्सर लिहिणार आहोत ए. अशा प्रकारे हे सिंपल क्वेश्चन होते हेनरीज लॉच्या फॉर्म्युल्यावर. आणि तुम्ही जर हे व्यवस्थित वाचले तर तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. थोडंसं हेनरीज कॉन्स्टंटवर फोकस व्यवस्थित करायचं.